याला म्हणतात रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. फक्त आम्ही दोघंच आहोत या अखंड बीच मध्ये, अख्ख्या बीच मध्ये. आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल सन आता सेट होईल थोड्या वेळात. माझ्या बरोबर आली आहे मनाली. प्रायव्हेट बीच आहे. प्रायव्हेट का माहिती आहे? कारण का ते दिसतंय तुम्हाला ते फेन्सिंग, तिथे आमचं स्टे आहे. मी तुम्हाला सगळं दाखवीन स्टे बद्दल. या बीचवर कोणीच नाहीये, तुम्ही बघू शकता. आता मस्त सनसेट होणार आहे. क्लीनेस्ट बीच आहे, कुठे कचरा नाही दिसणार की कुठे माणसं नाहीये जवळपास आहे. वाटतं की प्रायव्हेट बीच वाली फिलिंग येते. आणि समुद्र पण एकदम असा मस्त आहे. लाटा पण जोरात येत आहेत. आम्ही जास्त पुढे तर जाणार नाही आहोत, दोघांनाही पोहता येत नाही. पण काय सीन आहे यार, मस्तच आहे. तर मित्रांनो इतकी मजा येते ना. हे बघा लाटा एकदम बाजूनी जात आहेत. ओ वाव, खूप मजा येते यार. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसा आम्ही पाय पसरून बसलेलो आहे बीचवर. या मस्त वीकेंड. वीकेंड नाही, रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. तर हेच ऍक्च्युअल आहे आपलं रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. होपफुली तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल बिकॉज लाटांचा आवाज भरपूर आहे, भरपूर. ओ भाई माझे पाय इकडे आले, हे परत इकडे. अरे मजा येते यार, मजा येते. ओ हो 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 हो. लाटा वाढायला लागल्या, मी तेच बोलली ना. हा होपफुली तुम्हाला आवडत असेल हे जे मी अंडर वॉटर शॉट्स घेतोय ते. पण पाणी बघा तुम्ही किती साफ आहे. खूप मजा येते यार, खूप मजा येते. तिकडे आहे ना तुम्हाला एक बोट दिसत असेल समोर, ती कधीपासूनची आहे तिकडे. मी असे शॉट्स का घेतोय माहितीये की तुम्हाला पण असं अनुभवायला पाहिजे की तुम्ही अक्षरशः इथे बीचवर आहात. आता बसलेला आहात माझ्या बरोबर, माझ्यासारखं बसलेलं आहात. काय बनवलंय यार देवांनी हे. खूप मस्त वाटतंय खरंच, खूपच मस्त. तुम्ही ना इकडे तुमच्या फ्रेंड्स नाहीतर तुमच्या फॅमिलीज नाहीतर तुमच्या रिलेटिव्ह कोणाबरोबरही या इकडे आणि हे एन्जॉय घ्या, एन्जॉय करा. हा जो प्रायव्हेट टाईप बीच आहे ना, कोणीच नाही. बघा ना आम्ही दोघंच आहोत या पूर्ण बीचवर. तर ही एक लोकेशन ना तुम्ही तुमच्या चेकलिस्टमध्ये टाका आणि इथे या तुम्ही. बघा ना कोणीच नाही आहे यार, फक्त आम्ही दोघंच आहोत या अखंड बीचमध्ये, अख्ख्या बीचमध्ये. कोलथरे आहे ना, कोलथरे दापोलीमध्ये, त्याच्या आसपासचं ही लोकेशन आहे. आणि करडेच्या पुढे. आणि सनसेट बघा यार, आता सनसेट होईल थोड्या वेळात. दिसतंय की नाही बेस्ट. हे बघा हा, पण तो एक्सटेंडेड झालाय जरा या साईडला. ओके. म्हणून ते त्यांनी त्यांच्या रिसॉर्टचंच नाव या बीचला दिलंय, लाईक गारवा. तो प्रायव्हेट बीच आहे ना. प्रायव्हेट बीच. मजा येते की नाही तुला? इम्पॉर्टंट ते आहे बाय. आज आपले सूर्यदेवता काय मस्त दिसत आहेत ना.
एक लाईक करा यार आपल्या सगळ्यांच्या सूर्यदेवतासाठी. आम्ही मस्त टाइम स्पेंड केला. थोडं पाण्यात गेलो, म्हणजे पाण्यात गेलो नाही, पाण्यात गेलो, थोडंसं पाणी आहे. त्याला म्हणतात रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. तुम्ही तिकडे आहात, मी इकडे. अरे लाईक करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा यार. सबस्क्राईब करा, किती वेळा सांगू सबस्क्राईब करा. जर हे बीच इतकं सुंदर असेल तर बाकीचे जे दापोलीचे जे फेमस बीच आहेत ते किती सुंदर असतील का. लास्ट टाइम आम्ही याच टाइममध्ये गोव्याला गेलेलो तेव्हा इतकी गर्दी होती ना. म्हणजे गोव्याचे बीचेस खूप सुंदर आहेत पण गर्दी पण तेवढीच आहे. म्हणजे कुठेही जा, साऊथ किंवा नॉर्थ. पण हे जे तुम्हाला प्रायव्हेट बीचचं फिलिंग देता ना, विथ क्लीनेस्ट बीच अँड विथ क्लीनेस्ट बीच आणि एवढं सगळं तुम्हाला मिळतंय. एक कोणी डिस्टर्ब करायला नाही आहे, एक सुद्धा क्राऊड नाही आहे इथे. फक्त एवढं की इथे जरा स्विमिंग करताना सांभाळून करावं लागेल कारण की इथे डायरेक्ट वाळू आतमध्ये जाते. आम्ही लोकांनी हे ऑब्झर्व केलं जरासं. सो बट यार एवढं तर होऊ शकतं ना, तुम्ही एवढी तर काळजी घेऊ शकता. तर मनाली, तू गोवाला सिलेक्ट करशील की हे दापोली? दोन्ही सिलेक्ट कर. मला गोवा पण आवडतं ॲक्च्युली. अरे हेच तर आन्सर एक्सपेक्टेड होतं. गोवाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. जर तुम्हाला प्रॉपर शुद्ध असा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना, प्युअर बीच एक्सपिरियन्स, इकडे या. एक बॉटल नाही आहे, एक पाण्याची प्लास्टिकची बॉटल कुठेही, म्हणजे कचरा बिलकुल नाही आहे इकडे. बिकॉज माणसं नाही आहेत. जिथे माणसं नसतात तिकडे कचरा नसतो, जिथे कचरा असतो पण तिकडे माणसं असतात. मी ना मस्त फ्रेंच फ्राईज आणि चहा ऑर्डर केला अद्रकवाला आणि हा सनसेट बघून आम्ही पिणार आहोत. मनाली, अरे हिला तर भूक लागली. ती काय बोलणार नाही आता ना. तिथे आता मस्त सूर्यास्त होणार आहे. मी टाइमलॅप्स अपलोड करीन या व्हिडिओमध्ये. मजा येते यार. आता सनसेट झालेला आहे तिकडे आणि हे प्रूफ आहे की एंडिंग्स पण ब्युटिफुल असतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सनसेट बाय. हर हर महादेव, हरे कृष्णा.